आता स्पष्ट आणि सुंदर दृष्टी मिळवा संदेश चष्मा घर सोबत. मोफत डोळे तपासणी, नवीन कलेक्शन, आकर्षक ऑफर्स आणि सवलती. नवीन अल्ट्रासोनिक मशीनद्वारे चष्म्याची लाईफ टाईम सर्व्हिसिंग फ्री. डोळ्यांचा नंबरचा चष्मा अर्जंट बनून मिळेल. उत्तम दर्जा आणि योग्य किंमत. कॉलेजच्या मुलामुलींसाठी स्टायलिश चष्मा आता आपल्या बजेटमध्ये. नंबरचा चष्मा असो किंवा गॉगल, निवडा फक्त सर्वोत्तम. तेव्हा आजच भेट द्या संदेश चष्माघर, बस स्टँड कॉम्प्लेक्स, संगमनेर. प्रोप्रायटर अमोल देशमुख. 9150 290 290 आणि 9270 34 41 74. महिला आणि बालविकास विभाग, जिल्हा परिषद अहिल्यानगर अंतर्गत पंचायत समिती संगमनेर आणि एकात्मिक बालविकास सेवा योजना प्रकल्प संगमनेर घारगाव 1 आणि घारगाव 2 यांच्या संयुक्त विद्यमानं 8वा राष्ट्रीय पोषण पंधरवाडा 2026 अंतर्गत तालुकास्तरीय सांगता समारंभ सोमवारी पंचायत समिती सभागृह या ठिकाणी उत्साहपूर्ण वातावरणात पार पडलाय. या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून आमदार अमोल खताळ यांची उपस्थिती होती. तर गटविकास अधिकारी प्रवीण सिनारे, सहाय्यक गटविकास अधिकारी राजेंद्र ठाकूर, आरोग्य मार्गदर्शक डॉक्टर प्रणवती सावकार, बालविकास प्रकल्प अधिकारी निलेश राऊत यांची देखील हजेरी होती. तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर कामेश टावरे, श्रीकांत गोमासे, गुलाबराजे भोसले, संदीप घुगे, रौफ शेख, नितीन पानसरे, रवींद्र देशमुख, ॲडव्होकेट अमित धुळगंड, रोहिदास गुंजाळ यांची देखील प्रमुख उपस्थिती होती. लोकप्रतिनिधी म्हणून माझे जे कर्तव्य आहे त्याच्यात मी कधीच कमी पडणार नाही. यापूर्वी सुद्धा कमी पडलो नव्हतो. आमदार नव्हतो तेव्हा सुद्धा बऱ्याचशा गोष्टींना मी कळत न कळत, तुमच्यातले बरेच जण आहेत का आता जे सांगू शकत नव्हते त्यावेळेस, पण आज उघड उघड सांगतील का भाऊनी आम्हाला त्यावेळेस सुद्धा मदत केली आहे आणि आजही माझी भूमिका निश्चित ती आहे. त्यामुळं मी आता बाहेर आल्यानंतर बघितलं, त्यात काही प्रश्न विचारले मी का आपल्याला फक्त काही योजना या कागदावरती ठेवायच्या नाही, काही काम या कागदावरती नाही करायचंय. मुलांच्या बाबतीत, मुलींच्या बाबतीत प्रमाण आपल्याला जे तुमच्याकडे अंगणवाडी येणार, आता काही वाडी वस्तीवर राहतात, कधी कधी ते कुटुंबातील लोक सुद्धा तिथं अडचणीचा प्रकार असतो त्यांच्या कुटुंबातील परिस्थितीनुसार, तर तिथं तुम्हाला त्यांच्या कुटुंबातील सदस्य घटक म्हणून तुम्हाला त्या कुटुंबाबरोबर राहिलं पाहिजे असं मला वाटतं. आल्यानंतर बघितलं कशा पद्धतीने खेळासंदर्भात सुद्धा तुम्ही हे करताय, टोपी बनवलेल्या आहेत. मुलांना ह्या वयामध्ये ज्या वेगवेगळ्या गोष्टींना चालना मिळते त्यांचं घडण्याचं वय, आणि त्या घडण्याच्या वयामध्ये तुम्ही ज्यांना ज्या नाविन्यपूर्ण पद्धतीने सांगणार, पाण्यात दगड टाकल्यानंतर तो खाली कसा जातो, या गोष्टी लक्ष केंद्रित. आजच्या काळात दुर्दैवाने काही कुटुंबातच लोक एवढे व्यस्त झालेत का या व्यस्ततेमुळे मुलांच्या हातात मोबाईल दिला जातो. आणि विशेष मी सगळ्यांचं बघितलं, सगळ्यांचं म्हणणं होतं का मुलं मोबाईल पासून कसे लांब राहिले पाहिजे, मुलं कशा पद्धतीने आपल्या प्रावीण्य खेळाकडे वळले पाहिजे, इतर गोष्टीत त्यांचं मन गुंतलं पाहिजे, या दृष्टीने तुम्हाला काम करावं लागेल. आरोग्याच्या बाबतीत सुद्धा मुलांचे कशा पद्धतीने आई वडील तर काळजी घेतील, परंतु आपणही सुद्धा कशी काळजी घेतली पाहिजे यासाठी प्रयत्न करावा असं मला वाटतं. कुपोषण मुक्त महाराष्ट्र, आता आपल्याकडे कुपोषणाचं प्रमाण नाहीये, परंतु जर आपण इकडे पालघर, ठाणा या साईडला गेलो तर एक ते चॅलेंज आहे. तर ते चॅलेंज करताना सुद्धा तिथली काही गोष्टी अंधश्रद्धा म्हणा, काही गोष्टी तिथं अज्ञान म्हणा, काही गोष्टी तिथं आपली यंत्रणा पोचली नाही, यामुळं तिथं तो परिणाम झाला. परंतु आपल्याकडे आनंदाची गोष्ट आहे का आपल्याकडे असे प्रमाण खूप कमी, नाहीच्या बरोबरच म्हणता येतील अशा पद्धतीने आहे. त्यामुळं आज हे ज्या पद्धतीने 8वा राष्ट्रीय पोषण पंधरवडा तुम्ही सुरुवात सांगतेच्या कार्यक्रमानिमित्त मला येता आलं, तुमचं अभिनंदन करता आलं, आणि यापुढील कालावधीत सुद्धा आपल्याला शब्द देईल. राऊत साहेबांनी सांगितलं का तुम्हाला विद्यार्थ्यांसाठी स्वच्छ पाणी लागतं, तर त्याच्यामध्ये जिथं जिथं आरोग्य तुम्ही म्हणताय, पण सगळ्यात सुरुवातीला तर आता तुमची संख्या भरपूर मोठी, तर त्याच्यामध्ये काही टप्प्यांनी माझ्या आमदार निधीतून किंवा जिल्हा नियोजन मधून माननीय पालकमंत्री महोदयांना विनंती करून आपल्याला इथं कसं देता येईल त्याची काळजी घ्या. आज पुण्यासारख्या ठिकाणी वेगवेगळ्या कंपन्या असतात, CSR फंड तिथं भरपूर मिळतो, आपल्याकडे ती अडचण आहे, परंतु तो प्रयत्न राहील आमचा का काही CSR कंपन्यांना विनंती करून त्यांच्या माध्यमातून जर आपल्याला काही देता आलं तर निश्चित तो माझा प्रयत्न राहील. कार्यक्रमात पोषण आहार, माता बाल आरोग्य, बालकांच्या सर्वांगीण विकासासाठी शासनाच्या विविध योजनांची माहिती दिली गेली. तर कुपोषणमुक्त समाज घडवण्यासाठी अंगणवाडी सेविकांची भूमिका महत्त्वाची असल्याचं मत मान्यवरांनी व्यक्त केलंय. या कार्यक्रमासाठी सर्व पर्यवेक्षिका, अंगणवाडी सेविका आणि मदतनीस मोठ्या संख्येनं हजर होत्या.
कार्यक्रमाचं सूत्रसंचालन नंदकिशोर राहणे यांनी केलं, तर सर्वांचे आभार सुरेखा मनतोडे यांनी मानले. सुभाष भालेराव, सी न्यूज मराठी, संगमनेर. कुठे हॉस्पिटल आणि लेप्रोस्कोपी सेंटर, हाडांच्या फ्रॅक्चरच्या सर्व प्रकारच्या शस्त्रक्रिया, दुर्बिणीद्वारे सांध्याच्या शस्त्रक्रिया, दुर्बिणीद्वारे गुडघ्याच्या दोरीच्या शस्त्रक्रिया, मॉड्युलर ऑपरेशन थिएटर, ICU, व्हेंटिलेटर, पॅथॉलॉजी लॅब, एक्स-रे, 24 तास औषधालय, जनरेटर बॅकअप, डिलक्स, सेमी डिलक्स, स्पेशल, सेमी स्पेशल रूम्स, कॅशलेस मेडिक्लेम, सर्व प्रकारच्या शासकीय विमा योजना, रुग्णांची आपुलकीने काळजी घेणारं सुसज्ज, स्वच्छ, प्रसन्न रुग्णालय, कुटे हॉस्पिटल अँड लेप्रोस्कोपी सेंटर, ताजने मळा, नवीन नगर रोड, संगमनेर, जिल्हा अहमदनगर.